परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास. बोहारी लोक दरवर्षी वार्षिक उत्सवाच्या शेवटच्या दिवशी आईंच्या सांगण्याप्रमाणे खीरभात करीत असत. एका वर्षी उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशी स्वयंपाकाला ठरविलेला आचारी, शिरा करण्यातच मी नावाजलेला आहे, तेव्हा खिरीच्या ऐवजी शिरा करूया असे म्हणाला. त्यावर त्या लोकांनी त्याप्रमाणे करण्याचे ठरविले. पण गंमत अशी झाली की आदल्या दिवशी रात्री आपल्याला बरे नाही म्हणून उद्या मी येऊ शकत नाही असा त्या स्वयंपाकाचा निरोप आला. त्यानंतर दुसऱ्या स्वयंपाकाला बोलावून स्वयंपाक करण्यात आला. त्याला शिऱ्याची माहिती नसल्याने त्याने खीर केली. जेवतेवेळी सर्वांना वाटले की आमचा विचार जरी बदलला होता तरी शेवटी आईंच्या सांगण्याप्रमाणे घडले. 1971 सुधाकर डाखवे, महाड येथील शाळा मास्तर, हे दिवाळीची सुट्टी आईंच्या सहवासात घालवावी या उद्देशाने श्रीहरी मंदिरात आले. त्यासमयी बालोपासनेचे काम चालले होते. त्यांनी सेवा मागितल्यावरून फॉर्मच्या घड्या घालणे, पुस्तके शिवणे ही सेवा आईंनी त्यांना दिली. त्यावर सकाळी 7 ते रात्र 12 वाजेपर्यंत एकसारखे मन लावून ते काम करू लागले. सुट्टी संपल्यावर ते आपल्या गावी गेले. पुढे त्यांचे पत्र आले. त्यात, माझ्या बायकोला पहिल्या बाळंतपणात पोटाचे ऑपरेशन करून मूल काढले होते. या खेपेला डॉक्टरनी मागीलप्रमाणे ऑपरेशन करण्यासाठी तयारी केली. नवलाची गोष्ट म्हणजे ती सुरळीतपणे बाळंतीण झाली. एकूण माझ्या सेवेचे फळ मला मिळाले असा मजकूर होता. आईंच्या लहानपणातील काशीनाथ शिक्षण घेऊन नोकरी करायला लागल्यावर एकदा जबलपूरहून येऊन त्याने आईंची भेट घेतली. त्याच्या अंगातील बुशकोट पाहून आई म्हणाल्या, काय काशीनाथ, शेवटी देवाने तुला पोलके घालायला लावलेच नव्हे का? तेव्हा काशीनाथ पंत पोट धरून धरून हसले. थोड्या वेळाने अंगरख्याला हात लावून, याला बुशशर्ट म्हणतात. हल्ली वकील, डॉक्टर, मुन्सफ, मामलेदार वगैरे सर्व ऑफिसर हेच वापरतात असे म्हणाला. हे ऐकून आई म्हणाल्या, भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, थोर लोकांच्या आचरणानुसार इतर लोक आपले वर्तन ठेवीत असतात. याचा अनुभव पदोपदी येत आहे. पण काशीनाथ, मी जे पोलके हे नाव दिले आहे हे मात्र सत्य आहे. कशावरून म्हणशील तर एकदा मी अड्ड्यारला जात असताना माझ्या डब्यात एक युरोपियन गरोदरबाई बसली होती. तिने बुशशर्ट घातला होता. तिच्या अंगातले पाहून शेजारी बसलेली बाई आपल्या मैत्रिणीला उद्देशून, बायका पण बुशशर्ट घालतात वाटतं असे म्हणाली. तेव्हा वास्तविक बुशशर्ट किंवा बुशकोट हा पुरुषांनी घालण्याचा पोशाख नाही. आमच्या देशात गरोदर बायका आपले पोट दिसू नये म्हणून मुद्दाम हे वापरतात असे त्या युरोपियन बाईने सांगितले. यावरून मी जे पोलके म्हटले हे तुला पटलेच असेल नव्हे का काशीनाथ? तेव्हा तो म्हणाला, यानंतर बुशकोट वर्ज्य. एके दिवशी ओव्हरसिअर परांजपे हे आईंच्या जवळ म्हणाले, मला 8 मुली आहेत. सध्या मी पेन्शन घेतली आहे. 5 मुलींची लग्न कशीबशी झाली. आता हातात पैसा नाही आणि मिळवण्याची ताकद पण नाही. तेव्हा या उपर राहिलेल्या 3 मुलींच्या लग्नाची जबाबदारी मी आपणावर सोपवली आहे. पुढे थोडक्याच दिवसात आईने 6 नंबरची मुलगी सुमन हिचे लग्न ठरविले आणि तुमच्या दारातच अक्षता टाकून द्या असे परांजपेनं सांगितले. त्यानंतर 7व्या नंबरच्या मुलीला वर नेमस्त केला आणि परांजपेंना उद्देशून आई म्हणाल्या, हे लग्न श्रीहरी मंदिरात व्हायला पाहिजे. येत्या 23 तारखेचा मुहूर्त मी नक्की केला आहे. त्यावर परांजपे म्हणाले, 23 तारखेचा मुहूर्त धरला तर फार घाई होईल. 28 तारखेचा मुहूर्त धरला तर शांतपणाने होईल. हे लग्न घाईघाईत व्हायचे आहे. झाले तर 23 तारखेलाच झाले पाहिजे, नाहीतर यंदा होणार नाही. हे आईंचे म्हणणे नाईलाजास्तव परांजपेंनी कबूल केले. त्यावर
देवाला हार घालून आरती ओवाळली आणि नमस्कार करून पुढील कार्याला ते लागले. कन्यादान केले. इतक्यात परांजपे कसेसेच व्हायला लागले म्हणून ते काहीतरी खाऊन पाणी पिऊन येतो असे सांगून चटकन घरी गेले. इतक्यात आई बाहेर आल्या आणि एकदम त्यांनी परांजपे कुठे आहेत असे विचारले. घरी जाऊन येतो म्हणून गेलेत असे दांडेकरांनी सांगितले. तेव्हा आई हळहळल्या आणि म्हणाल्या, मला भेटून गेले असते तर मी त्यांना जायला दिले नसते. इकडे घरी परांजपे काहीतरी खाऊन पाणी प्याले आणि कासा विसरते म्हणून देवाचा फोटो छातीवर घेऊन निजले. एकीकडे लग्नाचा स्वयंपाक चाललेला होता, एकीकडे लाडू वळत होते. बायको मुलं सर्व हरिमंदिरात होती. इतक्यात भटजींनी सांगितल्यावरून कोणीतरी परांजपेंना बोलवायला गेले. तोवर त्यांचा प्राण गेला होता. लग्नासाठी मुद्दाम कोणालाही आमंत्रण देऊ नका असे बजावले होते. जे त्यावेळी हजर राहतील त्यांना पेढे किंवा साखरेची चिमूट वाटावयाची असे आईने ठरविले होते. पण परांजपेंच्या पत्नीने लाडवाच्या जेवणाची उमेद दाखवली. तेव्हा आई म्हणाल्या, माझे मत असे आहे की आज जेवणाचा व्याप करू नये. तरी पण आसपासच्या मंडळींना जेवणाचे आमंत्रण दिले गेले. शेवटी लाडू व स्वयंपाक संपविणे कठीण होऊन बसले. पनवेलच्या मुक्कामात जांभेकरांना आई म्हणाल्या, रोहा व पनवेल बसचा प्रवास झाला. आगगाडीच्या प्रवासापेक्षा बसचा प्रवास मला त्रासदायक होतो. रेल्वेचा प्रवास सुखकर वाटतो. यापुढे कर्जतला बदली झाली तरच तुमच्याकडे यावयाचे. जांभेकर म्हणाले, पनवेलला नुकतीच बदली झाली असल्याने अजून 2 वर्षे तरी येथे राहावे लागेल. पुढे कोठे पाठवतील कोण जाणे. संध्याकाळी जांभेकर घरी आले. तोच त्यांचा चेहरा अगदी उतरून गेला होता. ते आईना उद्देशून म्हणाले, आज साहेब माझ्यावर अतिशय रागावले आहेत. त्या क्षणाला मला इतके वाईट वाटले की यापुढे नोकरी करणे नको. आई म्हणाल्या, मी तुम्हाला कधी रागवत नाही का? साहेबाच्या जागी आईच आहेत म्हणून समजा. दुसरे दिवशी जांभेकर कामावरून आले तेव्हा त्यांचा चेहरा आनंदित दिसला. त्यांना उद्देशून, आज काय कालच्या उलट तुमचा चेहरा दिसतो आहे असे आई म्हणाल्या. जांभेकर म्हणाले, आज एक आश्चर्याची गोष्ट घडली. 2 प्रहरी साहेब आले आणि म्हणाले की तुझी कर्जतला बदली केली. ते ऐकून मी थक्कच झालो. त्याच आठवड्यात सर्वजण कर्जतला राहावयास गेले. तेथे मिळालेली जागा गावामध्ये पण स्वतंत्र व प्रशस्त अशी होती. तेथे असे तोपर्यंत पहाटे 5 वाजता बाळकृष्णाबरोबर आई फिरायला जात असत. रोज तेथे सकाळी व रात्री भजन होई. पनवेलला असताना जांभेकरांकडून प्रार्थना घडत नाही याबद्दल आईनं वाईट वाटत होते. पण कर्जतला फारच कमी असल्यामुळे ते दोन्ही वेळेला भजनाला बसू लागले. श्रीहरी मंदिरात चौथऱ्याला दगड हवे होते. ते बागलकोट जवळच्या चिक्कशल्लीकेरी नावाच्या खेड्यात मिळतात म्हणून समजले. त्यावर त्या दगडांची मागणी करण्याकरिता बाबूराव काळे, मल्हारराव कुलकर्णी, मायाजी माने, शट्टुप्पा बिर्जे या चौघांनी जाण्याचे ठरले. काळे आईनं म्हणाले, ॲडव्हान्ससाठी पैसे बरोबर न्यावे लागतील. आई म्हणाल्या, 100 रुपये घेऊन जा. 100 रुपयाने काय होते, 500-600 तरी पाहिजेत असे काळे म्हणाले. त्याप्रमाणे त्यांनी बरोबर पैसे घेतले. आईने सांगितले, उद्या पहाटे बरोबर 5 वाजता निघण्याचे करावे. आईंच्या सूचनेप्रमाणे ते जे निघाले ते निर्विघ्नपणे ठिकाणावर जाऊन पोहोचले. खाणीच्या आसपास वडार लोकांची काही घरे होती. मोटार पाहताच खाणीचा मालक यमनाप्पा हा सामोरा आला. काळेंनी प्रथम कानडी अल्पपरिचय त्याच्या हातात दिला आणि येण्याचे कारण सांगितले. तुम्ही अगदी वेळेवर येऊन पोचलात. जर अर्धा तास उशीर झाला असता तर मी तुम्हाला भेटू शकलो नसतो, कारण मला एका जरुरीच्या कामासाठी परगावी जावयाचे होते. दगडाची ऑर्डर दिल्यावर त्याने 100 रुपये मागितले आणि दगडाची मापे लिहून घेऊन दगड नेण्यासाठी
1 महिन्याने येण्यास सांगितले. पैसे देऊन मंडळी परत फिरली. वाटेत आईने सांगितलेल्या वेळात निघालो म्हणून आमचे काम यशस्वी झाले, असे बिरजेनी उद्गार काढले. श्रीहरिमंदिरात आल्यावर आईना उद्देशून तुम्ही म्हटल्याप्रमाणे ॲडव्हान्स त्यांनी 100च घेतले, असे काळे बोलले. पुढे म्हटल्याप्रमाणे 1 महिन्यानंतर माल तयार असल्याचे त्याच्याकडून पत्र आले. त्यावर काळे आणि कुलकर्णी मिळून तेथे गेले. त्यांना पाहून यमनप्पा म्हणाला, काय आश्चर्य सांगू तुम्हाला सावकार, आम्ही दगड काढते वेळी बहुतेक दगड मापाचा निघायचा नाही. कधीकधी सरळ न निघता 2 तुकडे व्हावयाचे. पण तुमच्या आईंचे महात्म्य इतके आहे की आम्ही मनात चिंतन करून दगड काढण्यास सुरुवात केली, तोच प्रत्येक दगड बरोबर मापाचा निघू लागला. इतकेच नव्हे तर 6 दगडात 1 सुद्धा बाद झाला नाही. त्यावर काळेंनी दगड बेळगावला आणण्यासाठी ट्रक ठरविली. दगड पाहताच ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लीनर हे दोघेही स्तब्ध उभे राहिले. का तर दगड ट्रकमध्ये घालताना बॉडीच्या आतील फळ्या तुटतील अशी त्यांना भीती वाटली. थोड्या वेळाने काळे म्हणाले, येथवर आलेले आहात तेव्हा रिकामे परत जाणे करू नका. मी खात्रीपूर्वक सांगतो की तुमचे नुकसान होणार नाही, फायदाच होईल. त्यानंतर ते कामाला पुढे सरसावले. दगडाच्या खाली पहार लावली. इतक्यात सर्व प्रमुख मंडळी ओम नमः शिवाय म्हणू लागली. तोच दगड भराभर ट्रकवर चढले. दगड भले मोठे असून सुद्धा ट्रकला किंचित देखील धक्का लागला नाही. याबद्दल ट्रकवाल्याला आश्चर्य वाटले. पुढे ते दगड श्रीहरिमंदिरापर्यंत सुरक्षित पोहोचले. ट्रकबरोबर यमनप्पाने आपल्या मुलाला म्हणजे संजयप्पाला पाठविले होते. श्रीहरिमंदिरात दगड उतरविल्यावर संजयप्पा म्हणाला, माझ्या आजोबापासून हा धंदा आम्ही करीत आहोत, परंतु या कामात आम्हाला जो अनुभव आला तसा यापूर्वी कधीच आला नाही. ट्रकमध्ये दगड चढवीत असता नेहमी ट्रकवाल्याचे थोडे बहुत नुकसान व्हावयाचे. त्यामुळे त्याला आम्हाला 5-50 रुपये द्यायला लागायचे. तसेच उतरविताना देखील धास्ती असावयाची. पण या कामात मात्र तसे काही झाले नाही, असे त्यांनी उद्गार काढले. मॅट्रिकमध्ये असलेल्या एका विद्यार्थ्याने आईंच्यासाठी दुकानातून सामान आणून देण्याची सेवा घेतली होती. पुढे तो मॅट्रिक नापास झाला. तरी तो पुन्हा परीक्षेला बसला. दुसरे खेपेला पण त्याला यश आले नाही. तरी त्याने आपली चिकाटी सोडली नाही. 7 वर्षे परीक्षेला बसला तरी तो परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्याने एके दिवशी आईना विचारले, आज 8 वर्षे मी श्रीहरिमंदिराची सेवा करीत असून मला परीक्षेत यश आले नाही, हे कसे? आई म्हणाल्या, सेवा केली खरी, पण प्रत्येक खेपे सामान आणीत असता 2 पैसे तू छाट मारित होतास. एकूण श्रीहरिमंदिराचे तू 7 रुपये घेतलेस, त्यापासून तुला काय फायदा झाला? 7 वर्षे नापास झालास. हे केवढे मोठे नुकसान नव्हे का? आता घडलेल्या चुकीबद्दल मनापासून देवाजवळ क्षमा माग आणि यापुढे वर्षभर प्रामाणिकपणाने सामान आणीत जा, म्हणजे तू नक्की पास होशील. आईंच्या बोलण्याप्रमाणे वागल्यामुळे तो त्याच वर्षी पास झाला. आईंचा मुक्काम माझ्याकडे असताना एके दिवशी श्रीरंग व श्रीनिवास असे दोघे नायडू बंधू आईंच्याकडे आले. एक तबला वाजविण्यात प्रवीण होता आणि दुसऱ्याला फिडल चांगले अवगत होते. परंतु श्रीरंगाला फीट येत होती आणि श्रीनिवासाचे सांधे धरले होते. दोघांनीही रोगमुक्त होण्याबद्दल आईंच्या जवळ उपाय विचारला. तेव्हा कितीही अशक्य कोटीतली गोष्ट असली तरी देवाच्या कृपेने ती शक्य होतेच. मात्र आपणाकडून देवाची सेवा घडली पाहिजे. म्हणून उद्यापासून तुम्ही उभयता अधिक महिनाभर माझ्या भजनाच्या वेळी माझ्याबरोबर 1-1 तास साथ करा, असे आईने त्यांना सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की त्याप्रमाणे त्यांनी सेवा चालू झाल्याबरोबर श्रीनिवासचे जे सांधे धरले होते
ते दिवसेंदिवस सैल होत चालले आणि श्रीरंगाला सारखी जी फीट येत होती ती त्यानंतर आलीच नाही. अधिक महिना सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवशी एक गवळी आला आणि आईंच्या पुढे म्हणाला, माझी एक उत्तमपैकी गाय आहे. ती एका खेपेला 1.5 बादली दूध देते, परंतु सध्या मात्र 8 दिवस झाले तिचे दूध साफ आटून गेले आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणेच दूध मिळण्याची जर आपण कृपा कराल तर जे मागाल ते आपणास मी देण्यास तयार आहे. आई म्हणाल्या, गायीने जर दूध दिले तर 4 गुरुवार व 4 सोमवार सकाळ संध्याकाळचे दूध आणून इकडे देईन, म्हणून तुम्ही संकल्प करा. आश्चर्याची गोष्ट ही की गाय दुसऱ्या दिवसापासून पूर्ववत दूध देऊ लागली. सलगर मास्तर हे श्रीहरी मंदिरात प्रार्थनेला रोज 3 वेळेला हजर राहत असत. हा त्यांचा नेम 4 वर्षे चालला होता. एकदा आई मुंबईला जाण्यास निघाल्या तेव्हा त्यांना उद्देशून, मी मुंबईला गेल्यावर आळसाने तुमच्या रोजच्या नियमात खंड पडण्याचा संभव आहे, तेव्हा तसे होऊ देऊ नका, असे आईने सांगितले. पुढे आईने बोलून गेल्याप्रमाणे त्यांच्याकडून रोजच्या नियमात खंड पडू लागला. एके दिवशी शाळेला गेले इतक्यात त्यांच्याजवळ पुष्कळशा मधमाशा आल्या आणि सबंध तोंडाला आणि हातापायाला भराभर चावल्या. तेव्हा हातपाय तोंड सुजून वेदना होऊ लागल्या, म्हणून ते तसेच घरी परतले. आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्याजवळ शेकडो मुलं होती, पण त्यापैकी एकाला देखील मधमाशा चावल्या नाहीत. वेदना असह्य होऊन त्यांना रडू येऊ लागले. ते मधूनमधून आई आई म्हणत. त्यांनी पुष्कळ उपाय केले तरी किंचित देखील गुण न येता वेदना अधिकच होऊ लागल्या. रात्री झोपल्यावर स्वप्नामध्ये नियमात का खंड पाडलात असा आईने प्रश्न केल्याचा त्यांना भास झाला. दुसरे दिवशी सकाळी ते प्रार्थनेला हजर राहिले. त्यानंतर त्यांच्या वेदना कमी झाल्या. तेव्हापासून मात्र आईंचा मुक्काम गावात नसला तरी त्यांच्या नेमात कधी खंड पडला नाही. परमार्थ निकेतनच्या खिडक्या ग्रिलच्या करण्याचे जेव्हा ठरले तेव्हा प्रथम आईने पाटीवर नमुना काढून दाखविला. त्यावर मायाजीने तो कागदावर काढला. लोहाराजवळ देतेवेळी हा नमुना आपण काढलेला आहे असे सांगावयाचे नाही असे आईने त्यास सुचविले. दुसऱ्या दिवशी ऑर्डर द्यायला गेला असता आईंच्या त्या सांगण्याचे विस्मरण झाल्यामुळे लोहाराजवळ बोलता बोलता तो ते वाक्य बोलून गेला. 15 दिवसानंतर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईहून काळेंचे येणे घडले. एके दिवशी आईंनी काळेंना, लोहाराजवळ जाऊन किती खिडक्या तयार झाल्या आहेत ते पाहून या, असे सांगितले. काळेंनी खिडक्यांबद्दल विचारपूस करताच लोहार त्यांना म्हणाला, 11 खिडक्या तयार आहेत, पण खिडक्यांची नक्षी बरोबर नाही, कारण या नक्षीमुळे हवा व उजेड कमी येईल. नक्षी इंजिनियरनी काढली असती तर शास्त्रोक्त झाली असती, त्यामुळे हवा व प्रकाशाला अडचण पडली नसती. आता उपाय म्हणजे प्रत्येक खिडक्यातली मधली नक्षी कमी करायची, नाहीतर हॉलमध्ये अंधार पडणार आणि हवा पण फार कमी येईल. ही गोष्ट काळेंना पटली. त्यांनी आईंच्या पुढे सांगितल्यावर आई म्हणाल्या, लोहार मोठा पक्का दिसतो. खिडक्यांचा नमुना आम्हीच काढलेला आहे ही गोष्ट मायाजी चुकून बोलून गेला असावा, त्यामुळे त्याला जास्त फायदा घेण्याबद्दल विचार करायला वाव मिळाला असावा. एक खिडकी झाल्याबरोबर त्याने अडचण काय ती सांगितली असती तर मी जरूर कबूल केले असते. ज्या अर्थी खिडक्या तयार झाल्यावर तो सांगतो त्या अर्थी त्याने नफा तोट्याबद्दल विचार करून ही युक्ती लढवली आहे हे नक्की. पूर्वीच्या नक्षीला चौरस फुटाला दर 5 रुपये ठरला होता. आता नक्षी कमी केल्यावर दर पण कमी करावा लागेल. हे तुम्ही लोहाराजवळ बोलून दाखविलेत का? काळे म्हणाले, हे माझ्या लक्षात आले नाही. एकंदरीत आईंच्या बोलण्याचा अर्थ कोणाच्याही लक्षात न गेल्यामुळे शेवटी लोहाराच्या म्हणण्याप्रमाणेच
खिडक्या बनविणे झाले. खिडक्या तयार झाल्या हे समजल्यावर आईने काळे व मायाजी या उभयतांना मंदिरात खिडक्या आणण्यापूर्वी खिडक्या मागून पुढून तपासून पहा, नाहीतर इकडे आणल्यावर परत दुरुस्तीला नेण्याची पाळी येईल असे सांगितले. त्यानंतर ते उभयता लोहाराकडे जाऊन खिडक्या तपासून पाहून मंदिरात खिडक्या घेऊन आले. आईने जेव्हा त्या खिडक्या पाहिल्या तेव्हा 2 खिडक्यांमध्ये चूक दिसून आली. त्यावर त्या खिडक्या पुन्हा नेऊन दुरुस्त करण्यात आल्या. ओम नमः शिवाय.